धरणीची आन तुला जीवाचा रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू ऍग्रोवनसारखे लोक आपल्यासाठी करताय त्याला माहिती एकदा माहिती मिळाली की आपण आपल्या वावरात हे धरणीची आन तुला जीवाचा रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढार तू लढार तू लढार तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा लढार तू लढार तू लढार तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा आपलं मार्केट आपल्याला तयार करायचं आपणच तयार करायचं येतील जातील संकटेही सोडू नको तू साथरा एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हातरा नदी पेटली दिवस ठेवू मात्र स्वाभिमानी लढवयाही शेतकऱ्याची जात होई आवाराची शपथ घेऊन फुलवसार राग काळाईची पुण्याई खेळतीच तू राग पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढार तू लढार तू लढार तू बळीराजा शेतकरी दादा र मोठला बैल दोन तुझं शेती मळ्याचं गाणं मी गातोय आनंदान तुझं शेती मळ्याचं गाणं मी गातोय आनंदान हा
हरिनामाचे शेतकरी दादा र सांगत हिरवं रान तुझं शेतीमळ्याचं गाण मी गातोय आनंदान तुझं शेतीमळ्याचं गाण मी गातोय आनंदान तुझा शेतीचा पिंड तुझा करारी बाणार देश सेवा तुझी तूच आमचा राहणार शेतकरी दादा र तूच गुणी संतान तुझं शेतीमळ्याचं गाण मी गातोय आनंदान तुझं शेतीमळ्याचं गाण मी गातोय आनंदान हा ऊन वाऱ्यात राबून देहात कष्ट विशीर संकटाच्या लाटा झेल शिरधया शिर शेतकरी दादा र स्वीकारिसी आव्हान तुझं शेतीमळ्याचं गाण मी गातोय आनंदान तुझं शेतीमळ्याचं गाण मी गातोय आनंदान तुझी पोलादी काय नाही कधीच शिनली रे बळीराजा तू मोठा तुझी कीर्ती गायली रे शेतकरी दादा र तुलाच पहिला मान तुझं शेतीमळ्याचं गाण मी गातोय आनंदान तुझं शेतीमळ्याचं गाण मी गातोय आनंदान शेतकरी दादा र मोठला बैल दोन तुझं शेतीमळ्याचं गाण मी गातोय आनंदान तुझं शेतीमळ्याचं गाण मी गातोय आनंदान हात तुझा खे हाती तुझ तुझारे साथी पायात तू बांधून घे क्षण सारे टाक काळावर माती नशीब कोरून हाती पाऊल घे जिंकायचे रण सारे
झेप घेत वटुली बळसारे वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाय लढत जा थांबायचं नाय या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. यांचं टॅलेंट वाया जाऊ देता कामा नये. तोडून भीतीची बंधन तू घे धाव आज तुझ माहेरी कुशीत स्वप्नाला उरी घे पाखरा रे चल झेप तू घे जिद्दीची आन सारं उचलून आसमान घेऊन ये घरी रे तुझीच बोली तुझीच गाथा तुझ्या यशाचा तूच विधाता उठ रे चल रे उड रे झेप घे कर निश्चय विचार वाट पाहू दे नाही दिशा थांबायचं नाय रे थांबायचं नाय रे थांबायचं नाय रे थांबायचं नाय वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाय लढत जा थांबायचं आईची मायेची राखण करजी सूर्या चंद्रा परिस्वरा जाऊ बारजी सोडून तुला ज मातीला तू जाग उधाणू दया जवरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली सापड्याला येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावजी तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावजी सागरी मग पमध मनी निसा सरनी धम गम गरे सरे निसा मनाशी ध्यास घेऊन आज तुडव वाट तू झोकून देर तुझ तू सार तुडव वाट तू धगधगता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊल पुढं काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा
धावल तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा. वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे वाट दिसू दे गा देवा घाट सुटू दे. वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे वाट दिसू दे गा देवा घाट सुटू दे. संग सोबतीची साथ मन दिवा मित्रात आज पहाटच्या पावलाला श्वास फुटू दे. वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे वाट दिसू दे गा देवा घाट सुटू दे. हिरव्या गाण्याचं दान दिलं त्यानं वसाडाचं रान झालं जी. अर मातीच्या पोटात अस्मानाचं बळ माऊलीची लाज राखजी. या विनमिन त्या दिव्याला तू साकड घाल या तळमळ त्या जीवाला ते जाणीव खोल. हे धग धग त्या इकाराला माईची ओल रख रख त्या भुईला ते रामाचं मोल. निंदनी पेरणी धरून जिंदगानी कुंब्याचं सार रान बागान हसू दे. वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे वाट दिसू दे गा देवा घाट सुटू दे. भल्याची पुण्याई हुबी तुझ्या माग जरा निगुतीन वाहगजी. अरे ढळून इमान लागून ये डाग दिल्या सबुदाला जहागजी. या सळसळत्या वादळाला आलं उधार गालख लख त्या वाळाचं चांदण गालं. या रंग त्या उन्हानं चेतवल भान हे कोसळत्या पावसाची अनादी तान. शुद्ध निरामळ सत्वाचा परिमळ या रूपाचं रूप शांत दिसू दे.
मनाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भारी तेज नवे झळकू दे हे ममता मायेची सोबतीला मातीचा गंध जरा सांगे सोबतीला ह्या माझ्या थेंबा मधुनी अंकुर उगवनी यावा अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रे रा 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 हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे ओळून जीव टाकला सागर सुखाचा भेटला ओळून जीव टाकला सागर सुखाचा भेटला ओ काळजात घर केलं बघता रमून केलं देवाची न पदरात हे दान दिलं या आभाळाला भेटाया धरणीनं जीवाचं रान केलं या आभाळाला भेटाया धरणीनं जीवाचं रान केलंया आभाळाला भेटाया धरणीनं जीवाचं रान केलं या
भेटाया धरणीनं जीवाचं रान केलया हो आभाळाला भेटाया धरणीनं जीवाचं रान केलया सात जन्माची गाठ तुझ्या संग बांधली दुःखाच्या उन्हामध्ये होईन मी सावली सात जन्माची गाठ तुझ्या संग बांधली दुःखाच्या उन्हामध्ये होईन मी सावली हाताच्या फोडावानी तुला जपणार ग सुखी संसाराची बाग फुलणार ग बहरून रान आलं हिरव्याच लेण्यालं उफाळल्या पिरमाला उधान आलं या उफाळल्या पिरमाला उधान आलया आभाळाला भेटाया धरणीनं जीवाचं रान केलया आभाळाला भेटाया धरणीला जीवाचं रान केलया हो हो आभाळाला भेटाया धरणीनं जीवाचं रान केलया वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे जल्लोष आहे आता उधाणलेला स्वरधुंद झाला मनी छेडलेला शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे स्वप्नातले गाव माझ्या पुढे दिवसाचा पक्षी अलगद उडे हनीच्या अंगावरती चिमणी ती चिवचिवणारी झाडात लपले सगळे सोयरे हा गाव माझा जुना आठवाचा नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा ढगात उरले पाऊस गाणे कसे साठवावे हातातले हात मन बावरे
खडकाची माया कशी पाझरे भेटीच्या ओढीसाठी श्वासाचे सुंदर हलते शब्दांना कळले हे गाणे नवे ही वेळ आहे मला बोलणारी ही धुंद नादी गंधावणारी पुन्हा एकदा भेटदा कसे आवडावे वाऱ्याप्रती गंध पसरला मातीमध्ये दरवळणारे I like the cool breeze blowing over my face. I like the cool breeze blowing on my face. हे काळी धरती नांगरलेली आली र पेरणी धावत येर काळ्या मेघा किरपा आता करी हे काळी धरती नांगरलेली आली र पेरणी धावत येर काळ्या मेघा किरपा आता करी चिंब नमस्कार, माझे नाव रुद्र अजिंक्य दांडोरे. मी आर्यन पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेज मधून बोलतोय. आज हे सरांनी एवढं छान इव्हेंट केलंय, आम्हाला खूप आवडलं आणि हे सगळं आवळा आणि लिंबू विकून मला खूप मजा आली आणि सरांनी एवढं शेतकऱ्यांच्या इथून आणले ते म्हणजे खूप छान माल आहे हा पण आणि शेतकरी किती कष्ट करतात त्याला उगवायला म्हणून आपण त्याच्यातून काहीतरी शिकलो पाहिजे आणि आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि घेताय का आता लिंबू या मला खूप छान वाटते विकायला हे पण एवढी मेहनत करावी लागते शेतकऱ्यांना मला आज कळालं त्याच्यामुळं शेतकऱ्यांना थोडंसं काहीतरी सपोर्ट करा. या पूर्ण कार्यक्रमाचं आजचं तुम्हाला काय वाटतंय एकंदर ते सांग. ओके या मुलांना पण थोडीशी जाणून की शेतकरी पुढे कसं करणार ना भाज्या कुठल्या भावांमध्ये जातात काय घेतात आणि आता आपण टीव्हीमध्ये शेतकऱ्यांच्या म्हणजे आता म्हणजे इतकं वाढलंय हे प्रमाण की नक्कीच वाटतं की आपल्याला थोडीशी जाणीव जरी झाली या गोष्टीची की काय पुढे कसं होतं म्हणजे ह्याच्यातून कसं शेतकरी जातो काय होतं म्हणजे ह्यांना थोडंसं कळतं आणि एवढं छान वाटतंय लहान लहान मुलांना बघून पहिल्यांदा काहीतरी आपली मुलं विकतात असं थोडंसं तर बरं वाटतंय बघून. त्यांनाही त्यांच्या एका वेगळ्या आयुष्यातला एक दिवस जगता येतो त्यांच्या आठवणीतला दिवस आहे आणि मला असं वाटतं की शेतकरी मुलांना लवकर कळावा आणि तो जेवढ्या लवकर कळेल तेवढे ते सिरियस होतील सगळे एकदम छानपैकी. येस येस काय बोलावं काही नाही खूप छान वाटलं आवडलं सगळ्यांना सगळ्यांनी खूप साऱ्या भाज्या विकतही घेतल्या छान वाटलं मुलांना बघून. थँक्यू थँक्यू. जीव
सारी तुझीच करणी देवा कृपा करी धावत येर काळ्या मेघा कृपा आता करी. शेतकरी मेळाव्याचा तो खूप छान ठेवलाय आणि सगळ्या भाज्या पण फ्रेश आहेत. गेस्ट म्हणून बोलवल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. हा कन्सेप्ट जो सरांनी आता इथे इव्हेंट मॅनेज केलेला आहे तो इतका सुंदर धर्तीवर माझा मुलगा इथे तो स्टँडर्ड मध्ये येतो. आज आर्यन पब्लिक स्कूलने काही कार्निवल घेतली खूप छान आहे. माझा अनुभव मुलांना माझी मुलगी फर्स्ट क्लास विक्टोरियस मध्ये आहे आणि आर्यन पब्लिक स्कूल मध्ये आज हा शेतकरी मेळावा भरवला आहे तर खरंच खूप छान. आमचे म्हणजे माझ्या मुलगा तर फर्स्ट मध्ये आहे पण इतकं छान म्हणजे त्यांना कळावं की भाजी कशी विकली जाते काय. 15 मिनिटं ओके थँक्यू मॅम. थँक्यू सर. मला QR कोड मिळेल. आर्यन पब्लिक स्कूल यांनी जो आज शेतकरी मेळावा हे केला त्या पॅरेंट्स आणि ह्यांनी पण खूप प्रतिसाद दिला आणि ह्यांनी हे जे नियोजन केलं ते एकदम व्यवस्थित केलेलं आहे. मी मुलांना आपल्या म्हणजे शेतमाल कसा तयार होतो तर शेतकऱ्यापासून जे विक्रीपासून त्यांना काही कष्ट येतात ते यांनी मुलांपुढे मांडण्याची संकल्पना राबवली आहे. ही अतिशय गोष्ट आहे. मला हे कळत नाही की आर्यन सरांना या नवीन कल्पना करून सुचतात. मुलावरती याचा छान परिणाम होणार. त्यांना शेतकऱ्याची विषयी कृतज्ञता किंवा बाजारपेठ कुठल्या भाज्यांचे कसे कसे मूल्य आपल्याला चुकवावं लागते ह्या सगळ्या माहिती होती. आणि दुसरं म्हणजे शेतकरी हा देशाच्या भारत देशाचा एक कणा मानला जातो. त्यामुळेच आपल्या देशामध्ये जय जवान जय किसान हे म्हणतात. ही शेतकऱ्याविषयी जे काही कृतज्ञ आहे ती मुलांमध्ये लहानपणापासूनच जी रुजवायचा आर्यन सरांनी प्रयत्न केलेला आहे तो अतिशय छान आहे. आणि मी आणि माझी मिसेस दुबई ह्या संकल्पनेत खूप भारावून गेलो आहे. धन्यवाद आर्यन सर आणि APS टीम पूर्ण शिक्षक आणि सगळ्या यांनी खूप कष्ट घेतले त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. आर्यन पब्लिक स्कूलने खूप छान कन्सेप्ट केलाय शेतकरी मेळावा वगैरे असं. आणि आमचे म्हणजे माझा मुलगा तर फर्स्ट मध्ये आहे पण इतकं छान म्हणजे त्यांना कळावं की भाजी कशी विकली जाते काय शेतकरी कसं म्हणजे कष्ट करतो. आणि हा कन्सेप्ट खूप छान आहे म्हणजे. आणि या स्कूलचे ना असे वेगवेगळे असे प्रोग्राम असतात ना म्हणजे अनकॉमन आहे. म्हणजे सगळ्या स्कूल पेक्षा या स्कूलमध्ये खूप छान असे वेगवेगळे कन्सेप्ट असतात नेहमी. थँक्यू आर्यन पब्लिक. ठेवलाय शेतकरी मेळाव्याचा तो खूप छान ठेवलाय आणि सगळ्या भाज्या पण फ्रेश आहेत आणि रेट पण त्यांचे व्यवस्थित आहेत. आणि सगळ्यात जास्त मला कोथिंबीर आवडली ती मी कोथिंबीर घेतली. आणि थँक्यू आर्यन सर आणि त्यांची टीम. थँक्यू. Celebrating a agro carnival and the kids they are enjoying a lot. We also purchased lots of fresh vegetables from the school and the arrangement is really too good. And thank you so much to invite us for this carnival. And thank you so much for the school and Aryan sir especially. Thank you so much. शेतकरी मेळावा आर्यन पब्लिक स्कूलने आणि भाज्या पण खूप फ्रेश आहे. याच्यामधनं मुलांना पण अनेक गोष्टी शिकायला मिळतात नवीन नवीन. शेतकरी कसा असतो कसे कष्ट वगैरे करतो कशा त्यांना भाज्या मिळतात मुलांना फ्रुट्स वगैरे त्यातनं काय काय भेटतं प्रोटीन वगैरे सगळं त्यांना माहिती मिळते मुलांना. असं कुठल्या स्कूलमध्ये नसतं पण हे स्कूल नेहमी नवीन नवीन उपक्रम राबवत असतं. त्यामुळे थँक्यू आर्यन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अँड पूर्ण टीमचे खूप खूप आभार. खूप छान उपक्रम ठेवला शेतकरी मेळाव्याचा. मुलांना शेतकरी किती कष्ट करतो हे समजण्यासाठी खूप बेस्ट आयडिया आहे. भाजीचं महत्व वगैरे सगळं समजून जाईल मुलांसाठी. ही भाजी बेस्ट होती. भाजी खरेदी करून छान वाटलं. कोथिंबीर वगैरे खूप फ्रेश होती. आणि थँक्यू सो मच आर्यन सर आणि आर्यन पब्लिक स्कूल ऑल स्टाफ. थँक्यू सो मच. थँक्यू सर. आज आम्हाला भाजी विकून खूप आनंद झाला. आज आम्हाला भाजी विकून खूप आनंद झाला. थँक्यू. माझं नाव श्रद्धा पाटील आहे. मी ह्याच स्कूलमध्ये 10th क्लासमध्ये शिकते आणि आज चिल्ड्रन्स डेच्या निमित्तानं आमच्या स्कूलमध्ये ॲग्रो कार्निवलचं
हे करण्यात आलं होतं, आयोजित करण्यात आलं होतं. आणि मला पण ह्याच्यात पार्टिसिपेट करायचं होतं, बट आमच्या एक्झाम जवळ त्यामुळे मला करता नाही आलं. मला वाटलं की एवढं काही खास नसेल, पण इकडे मी माझ्या पॅरेंट्स सोबत बघायला आले होते तर बघून कळते की इथे खूप मजा आली असते. जर मी पण लावलं असतं तर खूप भारी प्रकाराने लहान लहान पोरं पण असे भाजीवाले वगैरे बनून आले होते. काही पोरी नऊवाऱ्या साड्या घालून आल्या होत्या, पोरं पण धोतर वगैरे असं घालून आले होते, भाजी विकत होते. खूप क्यूट वाटत होतं ते सगळं. सगळे लहान लहान पोरं ओरडत होते, बटाटा घ्या, टमाटर घ्या, मिरची घ्या, फुलं घ्या, फुले घ्या, सगळे ओरडत होते आणि आम्ही त्यांच्याबरोबर फिरत होतो. खूप भारी वाटत होतं. असं वाटत होतं की आपण पण स्टॉल लावायला पाहिजे होतं, बट ते जमलं नाही. आता लास्ट इयर होतं, त्यात आपण काही करू पण नाही शकत. पण जर तुम्हाला जर कधी इच्छा झाली तर नक्कीच तुम्ही पण स्टॉल लावायचं. आज आम्ही पिठलं भाकरी आणि वडापाव आणि लिंबू सरबत आणि आमचे 70 वडापाव गेले आणि आम्ही टोटल 3000 रुपीज ठेवले. आम्ही पिठलं भाकरी करून बनवले. आमच्या मदर्सने आम्हाला खूप सपोर्ट केला. थँक्यू सर. सो नमस्ते, मी आर्यन सूर्यवंशी. आज आपण ॲग्रो कार्निवल खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट केलं, पण ओव्हरऑल शेवटच्या एका काउंटर टेबलवरती मी आहे आणि या टेबलला चक्क माझी आवडती पिठलं भाकरी आहे आणि या पिठलं भाकऱ्यामध्ये माझा आयुष्यातला खूप काळ गेलेला आहे. असं आवडतं छान चटकदार मसालेदार आणि खूप टेस्टी पिठलं आज आमच्या आर्यन पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या या 2 शेरणींनी, या 2 वाघिणींनी, या दोघींनी खूप चांगल्या पद्धतीने बनवलं होतं. याच्यामध्ये त्यांच्या पॅरेंट्सचा खूप मोठा सपोर्ट आहे. एक आहे आरोही, एक आहे तनिषा, या 7th स्टँडर्डमध्ये शिकणाऱ्या अतिशय चांगल्या स्टुडंट्स, ते ज्यांनी आज चक्क 3000 रुपये कमवलेले आहेत. या 3000मध्ये त्यांनी वडापाव 70 आणि पिठलं भाकरी याची आज केलेली जी काही पैशाची कमवणूक आहे ती आहे 3000 रुपये. मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय होतंय मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहा, स्वतःच्या हिमतीने स्वतःचं करिअर निवडावं, स्वतःच्या हिमतीने स्वतःचा पैसा कमवावा आणि आई वडिलांना अभिमान वाटावा, असं काहीतरी करावं. असंच त्यांच्याही आईंना, त्यांच्याही पॅरेंट्सला अभिमानास्पद गोष्ट म्हणजे त्यांनी आज केलेलं पिठलं भाकरी जे संपूर्ण स्टाफ असेल, पॅरेंट्स असतील, विद्यार्थी असतील, संपून टाकलेलं आहे. आणि वडापाव तर एवढा भयंकर टेस्टी आहे की तो आता आम्ही ज्यावेळेस आलो होतो तो संपलेला. तर माझं एक वैयक्तिक मत आहे, आरोही असेल, तनिषा असेल किंवा अशा बरेचसे स्टुडंट्स असतील, त्यांनी आज या ॲग्रो कार्निवलमध्ये जो काय शेतकरी मेळाव्याचा आणि आपल्या ॲग्रो कार्निवलचा खूप मोठा प्रकार या ठिकाणी दाखवला आहे की आम्ही सुद्धा स्टुडंट नाहीये, आम्ही सुद्धा कमवते आहोत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड सारख्या देशांमध्ये बरेचसे विद्यार्थी, देशातले विद्यार्थी हे स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करतात. चक्क त्याही देशाच्या पुढे जाऊन आमच्या विद्यार्थ्यांनी हे गावाकडचं जेवण आणि वडापाव जो की खूप फेमस आहे अशा या फूड प्रकाराला बनवून आमच्या आनंदाचा पारावर आता या ठिकाणी उरलेला तर नाहीच आहे. का? कारण एवढा सगळा फेस्टिवल या मुलांमुळे सक्सेसफुल झालेला आहे. आणि खूप खूप धन्यवाद त्या पॅरेंट्सचे की त्या पॅरेंट्सने अशा विद्यार्थ्यांना घडवलं, त्यांना एक स्वातंत्र्य दिलं कमवण्याचं आणि त्यांनी स्वतःला प्रूफ करून दाखवलं की हम भी किसी से कम नाही. सो थँक्यू व्हेरी मच.